नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या जो आपल्यासाठी अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी इथं परीक्षा घेण्यात येते मित्रांनो. या परीक्षेसाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे म्हणजे महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2024 मित्रांनो. यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे, तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया कसं असणार आहे, त्यानंतर एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे आणि मित्रांनो तुमचं आपलं क्वालिफिकेशन काय असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला मित्रांनो. जसं की मित्रांनो तुमच्या समोर मी पीडीएफ फाईल ओपन केलेला आहे, आपण तो वाचून घेऊया एकदा. हे जाहीर झालेली दिनांक 9/9/2024 ला इथं त्याची अप्लाय करण्याची डेट चालू झालेली मित्रांनो. ओके, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. ओके, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मित्रांनो. प्रसिद्धीकरण पत्र आपण ते वाचून घेऊया. महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे 4 या वर्षावरील शासनाचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महा टीईटी 2024 घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक 10/11/2024 रोजी घेण्याचा निश्चित केलेला आहे मित्रांनो, असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. 1ली ते 5वी व 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे व सर्व माध्यम अनुदानी व विना अनुदानी, कायम विना अनुदानी इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमच ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मित्रांनो. आता तुम्हाला याच्यानंतर शिक्षक उमेदवारासाठी पात्रता होण्यासाठी तुम्हाला आता कुठे पण ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं झालेलं आहे मित्रांनो, कंपल्सरी करून टाकलेले सरकारने. ओके, या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती व सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेचे वेबसाईट दिलेली तर mahatit.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे. या सर्व संबंधांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बघू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9/9/2024 पासून सुरू होत असून दिनांक 30/9/2024 पर्यंत अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधित याची नोंद घ्यावी ही विनंती. तर मित्रांनो तुमची नोंदणी चालू झालेली 9 तारखेपासून 9/9/2024 पासून तर आपल्याला शेवटची तारीख असणार आहे 30/9/2024 पर्यंत. ओके, तर ऑनलाईन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो, ज्यांना पण ही परीक्षा सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. ओके, त्यांच्याकडून आलेले त्यांचा ऍड्रेस वगैरे पण इथं पुण्याचा सगळं काही इथं दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी. महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2024 महा टीईटी जाहिरात प्रकटन. याच्यानंतर मित्रांनो इथं प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता. ओके, बघू शकता इथं प्राथमिक शिक्षण पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक, व्यावसायिक व अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागवण्याबाबत इथं लिहिलेले मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 वेळापत्रक. आपण वेळापत्रक बघून घेऊया मित्रांनो एकदा. तर कार्यवाहीचा टप्पा, दिनांक व कालावधी आपण ते पण जाणून घेऊया. सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी 9/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत असणार मित्रांनो. आणि प्रवेश ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ते असणार आहे आपल्याला 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत काढून घ्यायची मित्रांनो. आणि पहिली परीक्षा जी असणार आपली शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक आणि वेळ दिलेली तर तुमचा पेपर 1 होणार मित्रांनो दिनांक 10/11/2024. वेळ असणार आपली 10:30 वाजेपासून सकाळी तर 1 वाजेपर्यंत. ओके मित्रांनो. आणि शिक्षक पात्रता पेपर 2 जो असणार आहे दिनांक असणार आहे आपला 10/11/2024. वेळ असणार आपली 2 वाजेपासून तर 4:30 वाजेपर्यंत असणार मित्रांनो. अशा पद्धतीने इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांसाठी अवघ्यात माहिती परिषद mahatit.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो. तुम्हाला इथं संकेतस्थळावर वेळोवेळी आपल्याला हे बघत राहायचं मित्रांनो, परीक्षे चेंजेस वगैरे झाले काय झाले आपल्याला ते चेक करत राहायचं. इथं टीप वगैरे काय दिली ते पण आपण बघून घेऊया एकदा. परीक्षा विषयक सर्व जसे आवेदन पत्र भरणे,
परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, त्यानंतर अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर maha.tet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरावा. ओके मित्रांनो, इथे सांगण्यात आलेलं आहे. आपण पहिले GR वाचून घेऊया, मग नंतर आपण ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो, अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी 10वी ते 12वी शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व दिव्यांग राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबींची माहिती मूळ प्रमाणपत्र वरूनच भरावी. स्कॅन केलेली नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली सॉरी म्हणजे सिग्नेचर आपली, सव्य घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड करायची असल्याची सोबत ठेवावी मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. हे जे वाचून घ्यायचं नीट. सदर परीक्षेमध्ये आपल्याला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपर्क ईमेल SMS सुविधाद्वारे होऊ शकतो. तर आपल्याला इथं त्यामुळे उमेदवारांनी आपले स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. कारण की तुम्हाला जी पण माहिती येणार तर मोबाईल नंबर येणार आहे मित्रांनो. पेपर 1 प्राथमिक स्तर असणारे व पेपर 2 जे असणारे आपल्याला उच्च प्राथमिक स्तर असणार मित्रांनो. ओके, दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च माध्यमिक स्तर अशा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरावर स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, एकच आपल्याला अर्ज भरायचा आहे. इथे लिहिले, सदर जाहिरातीनुसार उमेदवार केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल, ऑफलाईन झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा मित्रांनो. ओके, परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. त्यानंतर चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरना येणार नाही. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर इथे परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदन पत्राची माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदन पत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही, त्याच्या बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. लक्षात ठेवायचे, तुम्हाला इथं अर्ज भरताना तुम्हाला नंतर काहीही आपल्याला इथं अर्ज आपल्याला दुरुस्ती करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचंय. जे पण अर्ज भराल ते सविस्तरपणे नीट आपण वाचून देखून संपूर्ण पद्धतशीर भरायचा आहे मित्रांनो. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारता घेतला जाणार नाही मित्रांनो. ओके, तर अर्ज भरल्याशिवाय तुमचा परीक्षा शुल्क इथं अर्ज इथं सबमिट होणार नाही मित्रांनो. ओके, ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडल्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर तसेच आवेदन पत्र कागदपत्रे, प्रमाणपत्रे गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करायची आवश्यकता नाहीये मित्रांनो. कोणाकडे कागदपत्र द्यायची पण नाही आपल्याला. ओके, मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी अधीन राहून उमेदवारांनी परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. आणि परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र विवरणाच्या वेळी करण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची प्रमाणपत्र इथं अपलोड करायचे नाही आणि कोणाकडे द्यायचे पण नाही. ज्या दिवशी तुमची परीक्षा इथं होऊन जाणार त्याच्यानंतर तुम्ही शैक्षणिक माहिती व तुमची प्रमाणपत्र पडताळणी वगैरे सगळं होणार आहे मित्रांनो. ओके, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्र संपूर्ण असल्यास अथवा उमेदवारांकडे प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारांची रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तापवून आढळून आल्यास उमेदवारांना रद्द करण्यात येईल मित्रांनो. ज्या दिवशी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट इथे लागणार आहे मित्रांनो. नसल्यास तुम्हाला इथून बाद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरल्या येईल. आधी सादर केलेल्या उमेदवारांचे पत्र शुल्क परत केले जाणार नाही. जर समजा मित्रांनो तुम्ही ते जाणून चुकीने तुमच्याकडून काही चुकीची आता माहिती भरल्या गेली, जो अर्ज तुम्ही नंतर भराल तो अर्ज तुमचा ग्राह्य धरणार नाही मित्रांनो. जो शेवटी तुम्ही अर्ज भराल तो अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. जो लेटेस्ट राहील तोच धरला जाणार आहे. सन 2018-19च्या TET गैरप्रकरणात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.msce.pune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. ओके मित्रांनो, प्रत्येक
उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून बहुनिष्ठ माहिती आवेदन पत्र भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास निर्देशात आल्यास कोणत्याही प्रकारचं सविस्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडील राहील. तसेच 2017, 18, 19 मध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेशी प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल. उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. मित्रांनो, 2017-18 मध्ये त्यांच्यावर गैरप्रकारमध्ये त्यांच्यावर गुन्हा झालेला असेल त्याच्यासाठी इथे मित्रांनो सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारात बदल व किंवा संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेली जातील त्यावेळी संपूर्ण उमेदवारांनी नियमितपणे आपल्या वेबसाईट आपल्याला तपासत राहायची. माहितीचे स्रोत ओके, आपल्याला काही हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो, ते आपल्याला डाऊट वगैरे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्या व्यतिरिक्त इथं टाइम दिलेला आहे त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथं कॉल करू शकता त्यांना. ओके, आपण आता बघूया इथं पुण्याकडून आलेली 9/9/2024 ला मित्रांनो. आता तुम्हाला वेबसाईट पण दाखवून देतो एकदा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या समोर वेबसाईट ओपन केलेली आहे. त्यांची वेबसाईट आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथं आल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता मुख्य पृष्ठ लॉग इन करण्यासाठी इथं ऑप्शन दिलेला आहे. नवीन उमेदवारांची नवीन नोंदणी, त्यानंतर उमेदवारांची लॉग इन करण्यासाठी आणि शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन. नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला उमेदवारांची नवीन नोंदणीवर क्लिक करायचं मित्रांनो. ओके, इथं जाहिरात पण दिलेली, तुम्ही जाहिरातीवर क्लिक केलं तर जी पीडीएफ मी तुम्हाला दाखवली ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण बघून घेऊया आता परीक्षा शुल्क किती असणार आहे मित्रांनो. ओके, तर परीक्षा शुल्क बद्दल मी आता एकदा तुम्हाला सांगून देतो. इथं जे असणार मित्रांनो अनुसूचित जमाती म्हणजे एससी प्रवर्गासाठी 700 रुपये असणार. इथं पेपर 1, पेपर 2 साठी मित्रांनो. ओके, पेपर 2 अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे त्यांनी. पेपर 1 किंवा पेपर 2 पैकी एकाची मित्रांनो. ओके, त्यानंतर इथे लिहिलेलं आहे अनुसूचित जमाती एसटीची 700 रुपये, अपंग उमेदवारांची 40% पेक्षा जास्त 700 रुपये असणार आहे आणि इतर जे उमेदवार त्यांच्यासाठी 1000 रुपये असणार मित्रांनो. आणि बॉथ जे पेपर असणार, बॉथ म्हणजे दोन्ही पेपरांसाठी इथं अनुसूचित जातीसाठी 900 रुपये असणार आहे, जीएससी प्रवर्गासाठी. त्यानंतर एसटी साठी इथं 900 रुपये, त्यानंतर हँडिकॅप पर्सनसाठी असणार आपल्याला 900 रुपये असणार आहे. इतर प्रवर्गांसाठी तर 1200 रुपये असणार मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेले आहे मित्रांनो. त्यानंतर आपण परत मुख्य पृष्ठावर एकदा तुम्हाला मी आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तुम्ही ते पण मी एकदा सांगून देतो मित्रांनो. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इन्फ्रास्ट्रक्चर इथे आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं पीडीएफ फाईल डाउनलोड होऊन जाते मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही पीडीएफ फाईल आहे, जसं की महाराष्ट्र पुण्याकडून. सगळ्यात आधी मित्रांनो आपण काय करूया, एकदा शुद्धीकरण पत्र आलेलं आहे ते आपण चेक करून घेऊया. नंतर मी तुम्हाला पुढची इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगतो मित्रांनो. आपण हे सुद्धा वाचून घेऊया एकदा, नंतर ते आपण तुम्हाला मी पुढची माहिती सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्या समोर शुद्धीकरण पत्र इथं ओपन केलेलं आहे. त्यांच्या 13 तारखेला दिनांक 13/9/2024 ला इथं शुद्धीकरण पत्र आलेलं आहे. ते पण तुम्हाला सांगण्याची गरज आहे मित्रांनो, ते सांगून देतो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2024. ओके, 1 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक 2021 मध्ये त्यांनी TNT 1 30 जून 2022 अन्वये राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी त्यानंतर त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आली आहे मित्रांनो, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर त्यांना 15% इथं सवलत देण्यात आलेलं आहे. त्यानुसार त्यांना काय करायचं, ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी नवीन टॅब इथं ओपन करण्यात आलेला आहे. इथं सामाजिक न्याय, त्याच्यानंतर विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक दिव्यांग 2021 पत्र क्रमांक 54 मध्ये दिलेले त्यांनी दिनांक 13 सप्टेंबर 2022 मेंटल मध्ये दिलेले आहे की इथं मानसिक वर्तन, त्याच्यानंतर मानसिक आजार, त्यानंतर बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदन पत्र उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय RTE 2013 मध्ये पत्र क्रमांक 91 दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शिक्षणीय व व्यावसायिक अर्हता निश्चित करतील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेतील बसण्याची मुभा राहील. या मुभानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता
महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांनी संबंधित संधी मिळवावी या आवेदन पत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे मित्रांनो. ओके, अशी शुद्धीकरण पत्र होतं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आता तुमची क्रायटेरिया मी सांगून देतो आता काय असणार. तर मित्रांनो, तुमच्या समोर मी आता इंस्ट्रक्शन ओपन केलेले आहे त्यांचे. आता काय असणार ते पण बघून घेऊया आपण. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024, महाराष्ट्र टीचर इलॅव्हिजी टेस्ट 2024 यांनी तिन्ही भाषेमध्ये लिहिलेलं आहे. कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदलीला जा म्हणजे सगळं वाचूनच तुम्हाला नोंदणी करायची आहे. ऑनलाईन अप्लाय करायची सूचना. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खालील प्रमाणे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत मित्रांनो. पोर्टलवर सगळ्यात पहिले पोर्टल लॉग इन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करायची, आवेदन पत्र भरायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला 4 नंबरला अर्जातील माहितीची पडताळणी करणे. 5 नंबरला त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे. 6 नंबरला आवेदन पत्राची प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो आपल्याला. हो का, ते इथं सगळं काय दिलेलं आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तुम्ही बघू शकता. अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळावर होम पेजवरील डाव्या बाजूस असल्यास महाटीईटी 2024 यामध्ये महाटीईटी 2024 उपक्रम मधील लॉग इन या बटनावर क्लिक करून उमेदवारांची नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करायचे मित्रांनो. तसं मी तुम्हाला दाखवलेलं पण ते. उघडल्यानंतर पेजवर अर्ज भरण्याविषयी सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या मी वरील सर्व सूचनांचे पालन केले व आणि महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2024 साठी अर्ज भरू इच्छितो किंवा इच्छिते या पर्यायासमोर चेकबॉक्स असेल तो सिलेक्ट करा व नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या टॅबवर क्लिक करा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहिती आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला अर्जदाराचे प्रथम युजर नेम, पासवर्ड, प्रथम नाव, मधले नाव, आडव नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर वरील माहिती अचूक भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करून नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नवीन युजर नोंदणीसाठी वापरता येईल मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पोर्टल लॉग इन साठी तुम्हाला www.mahatet.in या संकेतस्थळावर होम पेजवरील डाव्या बाजूस असलेला महाटीईटी 2024 उपक्रम मधील लॉग इन परीक्षार्थी या टॅबवर क्लिक करा व उघडलेल्या पेजवर उजव्या बाजूस असलेल्या रकान्यातला आपला टीईटी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून सबमिट बटनावर क्लिक करा व पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड तुम्ही करू शकता मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो आवेदन पत्र भरणे. प्राप्त झालेलं टीईटी युजर नेम, पासवर्ड लॉग इन करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा. लॉग इन केल्यानंतर आवेदन पत्र भरण्यासाठी पुढील माहिती आवश्यक भरा. आता कोणती माहिती आपण ते पण जाणून घेऊया मित्रांनो. आपल्याला शैक्षणिक अर्हता, अर्जदाराच्या विषयाची माहिती, सगळ्यात आधी येणार आपल्या एसीसी प्रमाणपत्रे, अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडव नाव भरा. जर नावात कोणताही बदल असेल तर आपल्याला बदललेल्या नावाची माहिती द्या. त्याच्यानंतर अर्जदार पुरुष किंवा स्त्री अथवा ट्रान्सजेंडर आहे हे अचूकपणे निवडा. त्यानंतर एसीसी प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, 10वीच्या आपल्या प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एसीसी प्रमाणपत्र क्रमांक, 12वी उत्तीर्ण वर्ष, महिना, बैठक क्रमांक अचूकपणे भरा. त्याच्यानंतर मित्रांनो आपला आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधित क्रमांक अचूक नमूद करा. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी राष्ट्रीय तत्व भरा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास होय अथवा नसल्यास नाही याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो लिहिलं त्यांनी अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती. यामध्ये सर्वे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, शहराचे नाव, गावाचे पोस्ट असल्यास ठिकाण टाईप करा व जिल्ह्याचे, तालुक्याचे ठिकाण आपल्याला नाव टाकायचं आहे. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये एकूण अचूकपणे निवडावं मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग व इतर माहिती. जातीच्या प्रवर्गासाठी मित्रांनो ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये अचूकपणे निवडा. त्यानंतर मित्रांनो दिव्यांग असल्यास होय किंवा होय अथवा नसल्यास आपल्याला नाही पर्याय निवडायचा आहे आपल्याला. होय पर्याय क्लिक केल्यानंतर आपल्याला दिव्यांग प्रकार व दिव्यांगाची टक्केवारी
त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक लेखनिक हवा की नाही या माहिती अचूकपणे नोंदवा. दिव्यांग आपल्या व्यक्तींनी लेखनिक पुरवण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुश्रेय मार्गदर्शन सूचना www.maha.tt या संकेतस्थळात तपासून पाहाव्यात असे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. अर्जदारात स्तर व पेपर 1 व पेपर 2 इथं लिहिलेलं आहे. आपण ते पण बघून घेऊ. शैक्षणिक आता कसं असणार आहे. ज्या वर्गासाठी स्तरासाठी शिक्षक पात्रता परीक्षा घ्यायची आहे ते ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये अचूकपणे निवडा व इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 व आणि 6वी ते 8वी पेपर 2 यासाठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसल्यास इच्छुक असल्यास बॉथ म्हणजे दोन्हीसाठी पर्याय निवडा. दोन्ही पेपरांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला दोघी पेपर द्यायचे तर दोघी पेपरसाठी तुम्ही करू शकता आणि एकासाठी एक पण करू शकता. बॉथ करायचं तिथं आपल्याला फक्त. ओके. परीक्षा माध्यम आणि केंद्र विषयाची माहिती आपल्याला जे मित्रांनो अर्जदाराचे परीक्षा प्रविष्ट होण्याचे जे माध्यम निवडलेले असेल ते परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल मित्रांनो, असं लिहिलेलं आहे. द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल मित्रांनो, असं लिहिलेलं इथं बरोबर. पहिली मराठी, दुसरी इंग्रजी. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास तृतीय भाषा आपली मराठी असणार, द्वितीय भाषा आपली मराठी असणार मित्रांनो. ओके, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तसेच प्रथम भाषा जर आपली उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा, हिंदी असेल या निवडल्यास द्वितीय भाषा आपली मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. उर्दू माध्यम निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांना नॉन लँग्वेज सेक्शन उर्दू आणि इंग्रजी भाषेचे द्विभाषिक प्रमाण प्रश्न असतील मित्रांनो, असं इथे लिहिलंय. तुम्हाला त्याच भाषेमध्ये प्रश्न मिळणार आहे, म्हणजे भाषा तुम्ही निवडणार तिथं. जर मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम जर क्रीडा, कन्नडा, तेलुगू, हिंदी, सिंधी, बंगाली निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेमध्ये घटकांना नॉन लँग्वेज सेक्शन मराठी आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील. अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहेत जिल्ह्याचे ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये अचूकपणे निवडायचे मित्रांनो. जिल्हा निवडून घ्यायचा आपल्याला, ज्या जिल्ह्याला आपल्याला परीक्षा द्यायची असेल. त्याच्यानंतर मित्रांनो आता शेवटचे 2 लागले ते सांगून देतो. शैक्षणिक पात्रता, इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा हाच होता, शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रतामध्ये मित्रांनो मुद्द्यामध्ये तुम्हाला पेपर 1 कनिष्ठ प्राथमिक स्तर यासाठी तुम्हाला एसएससी पात्रतेविषयी माहिती भरावी. तसेच एसएससी ची पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता असल्यास माहिती कोर्स बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण टक्केवारी श्रेणी शततकम श्रेणी याबाबत अचूकपणे नोंदणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे. पेपर 2 साठी वरिष्ठ प्राथमिक स्तर यासाठी एसएससी, त्यानंतर पदविका, त्यानंतर पात्रतेविषयी माहिती भरावी. तसेच एचएससी पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता असल्यास त्याची माहिती कोर्स बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण टक्केवारी एकूण श्रेणी त्यानंतर शततमक त्यानंतर श्रेणीबाबत अचूकपणे नोंदणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ही झाली तुमची शैक्षणिक अर्हता. आता तुम्हाला शैक्षणिक अर्हता समजली असेल. तर व्यावसायिक पात्रता, व्यावसायिक पात्रतामध्ये आपल्याला शिक्षणशास्त्र पदविका डीएड किंवा समकक्ष अथवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड किंवा समकक्ष बाबतीची माहिती पदवी पदविका विद्यापीठ परीक्षा मंडळ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण गुण टक्केवारी त्यानंतर शततमक श्रेणी त्यात अचूकपणे नोंदवा असं लिहिलेलं आहे मित्रांनो. कोणासाठी डीएड वगैरे त्यांच्यासाठी मित्रांनो व्यावसायिक पात्रता. ओके. अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी आणि शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्ही माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदवी असल्यास त्याविषयी माहिती नोंदवा असं इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता तुमच्या संपूर्णपणे मी सांगितलेली आहे. परत तुम्हाला मी एकदा वेबसाईटवर परत घेऊन चलतो मित्रांनो. एकदा परत अजून बघू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर मी साईट डबल ओपन केलेली आहे. तुम्हाला डाउनलोड करायचं शुद्धीकरण पत्र जाहिरात डाउनलोड करायची, इथून डाउनलोड करायची आणि तुम्हाला इंस्ट्रक्शन डाउनलोड करायची, इथून डाउनलोड करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळापत्रक वगैरे पण बघायचं असतं. तुम्ही वेळापत्रक इथं चेक करू शकता. वेळापत्रकवर क्लिक करून त्यानंतर लॉगिन करण्यासाठी आपल्याला लॉगिनवर क्लिक करायचं आहे. तुमचा वेळापत्रक ठीक आहे, पासवर्ड विसरला ते चेक करू शकता. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. लॉगिन करण्यासाठी आपल्याला
नवीन उमेदवारांसाठी इथं नोंदणी करायचं आहे आपल्याला. उमेदवारांची लॉग साठी खाली ऑप्शन दिलेले मित्रांनो. नवीन नोंदणी, उमेदवारांची नवीन नोंदणीच्या आपण जसं क्लिक करणार मित्रांनो, तुझ्यासमोर मी क्लिक केलं. अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होतो मित्रांनो. नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन. तर या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला भरून घ्यायचे मित्रांनो संपूर्ण माहिती. ओके, ओटीपी कोड वगैरे जे पण असेल ते आपल्याला टाकायचे मित्रांनो. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हाला मी हे दोघी तिघी PDF फाईल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. त्याची अप्लाय करण्याची लिंक पण टाकून देईन मित्रांनो. शुद्धीकरण पत्राची लिंक, त्यानंतर आपल्याला इंट्रक्शनची लिंक आपल्याला टाकून देईन शैक्षणिक पात्रतेसाठी. आणि ते आपल्याला GR जो येतो PDF ची लिंक पण टाकून देईन मित्रांनो. सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असाल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा मला तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करू शकता, किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मला मेसेज करू शकता सविस्तरपणे मित्रांनो. ओके, तिथे मी तुझ्यासाठी ओपन ठेवलेले मित्रांनो. तिथं आपल्याला जॉईन होऊन जायचं लवकरात लवकर मित्रांनो. ओके, आणि तुम्हाला माहिती आवडलं असेल तर लाईक करून टाकायचं. एक लाईक मला मोटिवेशन करतं मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओ. ज्यांना पण BEd साठी परीक्षा पात्र कंपल्सरी झालेली आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो. महाराष्ट्रासाठी पण आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता केंद्राची पण आलेली मित्रांनो. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पण इथं आता परीक्षा आलेली मित्रांनो कालच्या दिवशी. ते पण मी तुझ्या समोर तो व्हिडिओ पण टाकणार लेटेस्ट मध्ये लगेच. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलवर बनवून राहायचे मित्रांनो. त्यांना सबस्क्राईब करून ठेवायचं. त्याची पण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी शैक्षणिक अर्थ वेगळी असणार मित्रांनो. ओके, तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. जे जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा हा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. ज्यांना फॉर्म भरता येत नसेल त्यांनी मला टेलिग्रामवर संपर्क करा. त्यांचा फॉर्म मी भरण्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतो मित्रांनो त्यासाठी. ओके, तर आता असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि आपल्या चॅनलला फॉलो करायचं. आपल्या